मराठी साधकांच्या नित्य वाचनात श्री ज्ञानेश्वरी, श्रीमद दासबोध, श्री शिवलीलामृत, सप्तशती, मनाचे श्लोक, भागवत व रामायण या ग्रंथांबरोबरच श्री गुरुचरित्राचेही महत्त्वाचे स्थान आहे. श्री गुरुचरित्र हा एक सिद्ध मंत्ररूप व महाप्रासादिक ग्रंथ आहे. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तसेच या गुरुतत्वाचे अपेक्षित सत्व फलीभूत होण्यासाठी सर्वप्रथम मानसिक व शारीरिक पूर्वतयारी होणे अति महत्त्वाचे आहे. पारायण हा शब्द आत्मपारायण तत्वाची अभिव्यक्ती आहे. पारायण याचा आ अधिक परा अधिक आयण असा अर्थ होतो. यात आ म्हणजे नारायणातील आ स्वर शक्ती, परा आपल्या शरीरातील नाभिवाणी अथवा नारायणाची वाणी जी पश्यंतीच्या पुढे स्थित आहे आणि निगमवाणीच्या अलीकडे आहे. आयण म्हणजे करणे, अर्थात पारायण म्हणजे नारायणाच्या परावाणीचे आव्हान असा अर्थ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण करणे याचा अर्थ समजणे इतकेही सोपे नाही. त्यासाठी श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याआधी श्री गुरुचरित्र या षडाक्षरी तारक मंत्राचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे. श्री गुरुचरित्र सिद्ध ग्रंथाचे अवलोकनात्मक अध्ययन प्रथमतः षडाक्षरी नामातूनच करणे योग्य. श्री गुरुचरित्र या शब्दब्रह्माचा मतितार्थ असा आहे की हे परब्रह्म यतिराज श्रीपाद श्री वल्लभ सद्गुरु महाराज, माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा समूळ नाश करून माझे दास्य भक्तियुक्त आचरण पवित्र व चारित्र्य संपन्न करा. हा सिद्ध ग्रंथ पवित्र अंतःकरणाने वाचला तर हितकारक ठरतो, तसेच साप्ताहिक पद्धतीने वाचला तर त्वरित फळ देतो. अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र हा आदेश भक्तिप्रेमाने वाचणाऱ्या निष्काम साधकांनाच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.